नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, विठ्ठलनाथ ड्रायव्हर यांचा संघर्ष तर आपल्याला माहितीच आहे आणि त्यांची लोकप्रियता ही तर अफाट आहे. एखाद्या आमदाराच्या मागेही एवढे लोक राहत नसतील, तेवढे लोक ते मैदानात गेल्याच्या नंतर त्यांच्या मागे राहतात व एक वेगळेच सेलिब्रिटी ते बैलगाडा शर्यतीमधले झालेले आहेत. त्यामुळे विठ्ठलनाथबद्दल आपल्या संपूर्ण सगळ्या जणांना माहितीच आहे आणि त्यांच्याविषयी कुठलीही नवीन माहिती ही जर पुढे आली तर नक्कीच त्याला प्रेक्षक तेवढ्याच आनंदाने पाहतात आणि दाद देखील देतात. आताच आपण असा किस्सा पाहणार आहोत की विठ्ठलनाथ ड्रायव्हर आणि त्यांच्या पत्नी यांचं बैलगाडा क्षेत्रातून कसं लग्न जमलं याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. त्या अगोदर जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की बैलगाडा क्षेत्राची एक मोठी क्रेज ही आपल्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर तरुणाईंमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तिची क्रेज आहे. अशाच प्रकारची क्रेज हे विठ्ठलनाथांना देखील होती आणि त्यांच्या पत्नी या देखील मैदानामध्ये येत होत्या आणि त्याचबरोबर त्यामुळे या बैलगाडा क्षेत्राच्या संबंधातूनच त्यांचं हे लग्न झालं. त्याचबरोबर त्यांनी तरुणांना देखील एक सल्ला दिला आहे किंवा जे काही तरुण बैलगाडा क्षेत्रामध्ये येतात तर ते लाजतात आणि कुठे आपला फोटो व्हायरल होऊ नये किंवा आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये आहोत अशा प्रकारचा कुठेही उल्लेख येऊ नये यासाठी ते धडपडतात, कारण त्यांना वाटतं की आपलं लग्न जमणार नाही. मात्र नक्कीच मित्रांनो, आपण विठ्ठलनाथ यांच्याकडून त्यांच्याकडे बघून समजू शकता की बैलगाडा क्षेत्रातही आपलं लग्नही जमू शकतं. तर मित्रांनो, या विठ्ठलनाथ ड्रायव्हर यांच्या या किस्स्याबद्दल आपल्याला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनःपूर्वक धन्यवाद.